शकुंतला ओडिसाच्या एका गावामध्ये राहायची. शकुंतलाचा नवरा एक मछवारा होता. शकुंतला जेव्हा प्रेग्नेंट होती तर तिचा नवरा एक दिवस मछली पकडण्यासाठी गेला आणि मग घरी परत कधी नाही आला. गावाच्या लोकांनी शकुंतलाला येऊन खबर दिली होती की तिचा नवरा नदीच्या पूरमध्ये वाहून गेला होता. रडून रडून शकुंतलाचा बुरा हाल झाला होता, पण होणाऱ्या मुलाच्या उमेदीने तिला सांभाळलं. शकुंतला आपल्या नवऱ्याच्या आठवणीमध्ये नदीच्या किनाऱ्याच एक कच्च्या घरामध्ये राहायला लागली. तिचा मुलगा शिवम आता 12 वर्षाचा झाला होता. आई, आपण गावापासून एकदम दूर इकडे नदीच्या किनाऱ्यावरती का राहतो? बाळा, तुझ्या बाबाच्या मृत्यूच्या नंतर मी खूप एकटी राहिली होते. मी घर वगैरे विकून त्यांच्या आठवणीमध्ये इथं राहायचा निर्णय घेतला. पण आई, मी गावामध्ये मधोमध सगळ्यांच्या सोबत राहू इच्छितो, कारण रात्री पण आपल्या मित्रांना भेटायला जाऊ शकतो. बाळा, जेव्हा तू मोठा होशील तेव्हा गावाच्या मधोमधीच एक नवीन घर घे. आई, तू गावामध्ये असं चांगलं घर का नाही खरेदी करत आहेस? बाळा, मी तर घरी घरी जाऊन काम करणारी एक गरीब नोकरानी आहे. माझ्याकडे घर विकत घेण्याचे पैसे नाही आहेत. आई, काय मी काही काम चालू करून टाकू? जर तू आणि मी दोघं लोक मिळून कमवायला लागू तर पैसे जमा करून टाकू. हो बाळा, तू आपल्यासाठी काम शोधू शकतस, पण आपलं शिक्षण नको सोडूस. तुला अभ्यास आणि काम एक सोबत करावं लागेल. छोट्या शिवमला जेवढी समज होती त्याच हिसाबाने त्याने काम केलं. तो एका केतलीमध्ये चाय भरायचा आणि शेतांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना चहा पाजवायचा. हे घ्या बिरजू काका चहा, फक्त 10 रुपयाची आहे. दे शिवम बेटा, तसं पण मी खूप थकलो होतो. बरं झालं तू चहा घेऊन आलास. ए हरिया, बंटू, प्रेमपाल, सोमपाल, तुम्ही पण या आणि चहा घेऊन टाका. जेव्हा चाय संपायची तर शिवम घरी परत येऊन केतलीमध्ये चहा भरायचा आणि गावामध्ये परत यायचा. हे बघ आई, आज मी 200 रुपये कमवलेत. शाबास बाळा, आज तू दिवसभर खूप मेहनत केला आहेस. मी रामलाल हलवाईकडून तुझ्यासाठी 2 गुलाबजामुन घेऊन आले आहे. शिवमने खूप आनंदात ते गुलाबजामुन खाल्ले आणि गाढ झोपेत झोपला. गावामध्ये सगळ्यात मोठं शेत हिरा सिंगचं होतं. हिरा गावचा सगळ्यात जास्त श्रीमंत माणूस होता. गावाचा प्रधान पण त्याचं बोलणं ऐकायचा. शिवम एक दिवस हिराच्या शेतामध्ये घुसला आणि मजदुरांना चहा पाजवायला लागला. चहा तर खूप छान आहे लल्ला. कोणी बनवलीये? माझ्या आईने बनवलीये. त्याच वेळेस हिरा तिथे पोचला. ये पोरा, तू शेतामध्ये कस काय फिरलास? आणि ये मजदुरांनो, मी तुम्हाला काम करायसाठी पैसे देतोय. इथे बसून चहाची चुस्की घ्यायची नाही. चला कामावरती लागा. ए पोरा, तू शेताच्या बाहेर निघ आणि नंतर शेतामध्ये परत कधीच दिसू नको. माझं शेत धंदा करायची जागा नाहीये. कोणाचा मुलगा आहेस तू? माझ्या आईचं नाव शकुंतला आहे. मी नदीच्या किनाऱ्यावरती राहतो. अच्छा, ती शकुंतला, ती कामवाली. माझ्या घरी पण तिनं खूप काम केलेलं आहे, पण मी तिला 1 हप्ता झाल्यानंतरच नोकरीवरून काढून टाकलं. आटा, तांदूळ, डाळ सगळं गायब करून आपल्या घरी नेऊन घेऊन जात होती. तिने तिचा ठिकाणा सुद्धा गावापासून दूर नदीच्या किनाऱ्यावरती केलाय. ना तिच्या घरी कोणी जावं, ना चोरीचा माल पकडला जावं. अशी गोष्ट नाहीये. माझ्या आईने माझ्या वडिलांच्या आठवणीत नदीच्या किनाऱ्यावर राहण्याचा निर्णय घेतला, कारण माझे वडील नदीत वाहून गेले ना. तिने पण तुला खूप चांगली पट्टी पडवलीये. जर एवढंच प्रेम होतं पतीवरती तर मग स्वतःच नदीत का नाही उडी मारली? आणि तू ही चहा का विकत आहे? काय आपल्या मुलाला पण नाही पाळू शकत आहे? माझ्या आईने काम करण्यासाठी नाही सांगितलं. मी स्वतःच काम करायचा निर्णय घेतला, कारण मी पैसे जमा करून गावाच्या मधोमध घर विकत घेऊ इच्छित आहे. मजदुरांनो, ऐकत आहात का? या मुलाला चहा विकून घर विकत घ्यायचंय. गावामध्ये जमिनीचे भाव माहितीये तुला? चहा विकून घर विकत घेण्यामध्ये 7 जन्म लागतील तुला. शिवम त्या दिवस आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू घेऊन घरी पोचला आणि पोचतानाच तो आपल्या आईला बोलला. आई, हिरा काका म्हणत होते तू घरामधून राशन चोरते लोकांच्या. काय ही गोष्ट बरोबर आहे आई? नाही बाळा, हे एकदम खोटं आहे. मी आजपर्यंत कुणाच्याच घरी चोरी नाही केली बाळा. श्रीमंत लोकांची ही सवय असते.
की जेव्हा पण पीठ, साखर, डाळ, चहा काही पण खतम होतं तर ते नोकरांवरच शक करतात. जसे नोकर राशन चोरून आपल्याच घरी घेऊन जात आहेत. हिरा सिंग एक नंबरचा कंजूस, लोभी आणि घमंडी माणूस आहे. तू आजपासून कधीच त्याच्या शेतात चहा विकायला जाऊ नकोस. हे बघ, मी आज तुझ्यासाठी काय घेऊन आली आहे, एक टँक. हे टँक तर एकदम खरोखर युद्ध टँक सारखं दिसत आहे. हे किती रुपयांचं भेटलं? हे तुला रमन काकाने दिलं आहे. मी एक दिवस तुला रमन काकाकडून भेटायला घेऊन जाईल. ते गावामध्ये खूप कमावतात, पण गावातले सगळ्यात चांगले आणि इमानदार माणूस आहेत. त्यांची शहरमध्ये खूप मोठी खेळण्याची दुकान आहे. ते तर पहिलाच बोलले आहेत की जर आम्हाला पाहिजे तर आम्ही त्यांच्या घरी राहू शकतो. मी ही टँक नाही घेणार आई. मला नाही पाहिजे की कोणता गाववाला तुझ्यावर आणि माझ्यावर बोट उचलेल. मी माझ्या मेहनतीने कमावून सगळ्या गोष्टी विकत घेईल. गावाच्या 10 किलोमीटर दूर एक बाजार लागायचा, पण बाजारपर्यंत पोहोचण्यासाठी 1 तास सायकल चालवायला लागायचं. शिवमने एक जुनी सायकलचं इंतजाम केला आणि रोज 1 तास सायकल चालवून तो बाजारमध्ये चहा विकण्यासाठी जायला लागला. त्याने रस्त्याच्या कोपऱ्यात चहा बनवायला सुरुवात केली. शिवमची चांगली कमाई व्हायला लागली, पण रोज 20 किलोमीटर सायकल चालवल्यामुळे शिवम खूप जास्त दमून जायचा. आई, मी जेवणार नाहीये. मला खूप झोप येत आहे. मी झोपायला चाललोय. दुसऱ्या दिवशी जेव्हा शिवम झोपून उठला तर शकुंतला त्याला बोलली, बाळा, बाजारला जायच्यामुळे तू खूप दमून जातोस. तू तर स्कूल जायचं पण कमी केलं आहेस. असं तुझी शिक्षा पूर्ण नाही होणार बाळा. आई, मी शाळेतल्या प्रिन्सिपलशी बोललो आहे. जेव्हा मी त्यांना सांगितलं ना की मी काम करतो म्हणून, तर त्यांनी मला बिना शाळेत येताच परीक्षेमध्ये बसायची परमिशन दिली आहे. मी वेळ काढून अभ्यास करेल आणि परीक्षा पण देईल. शिवमने चहा विकता विकताच आपला एक जनरल स्टोअर पण सुरू केला. त्याने 8 वर्ष लगातार काम केलं. शिवम आणि त्याच्या आईने 4 लाख रुपये एकत्रित केले होते. आई, आता आपल्याकडे खूप पैसे आहेत. आता आपल्याला गावामध्ये घर शोधणं सुरू करायला पाहिजे. शकुंतला ज्या ज्या घरांमध्ये काम करायची तिने त्या घरांमध्ये जाऊन बोलायला सुरुवात केली. रिंकू दादा, मी 4 लाखांपर्यंतचं एक घर शोधत आहे. काय तुमच्या नजरमध्ये असं एखादं घर आहे? 4 लाख रुपयामध्ये कुठं घर नाही भेटत. आता आधीचा जमाना नाही राहिलाय की 3-4 लाख रुपयामध्ये घर भेटून जाईल. गावामध्ये कुठलं छोटं मोठं घर खरेदी करण्यासाठी सुद्धा कमीत कमी 10 लाख रुपये पाहिजे. शकुंतलाने खूप जाग्याटी बोलणं केलं, पण कुणीही तिच्यासाठी घर नाही सांगितलं. शेवटी शकुंतला रमनच्या घरी पोचली. शकुंतला वहिनी, मी ऐकलं की तुम्ही तुमच्यासाठी घर शोधत आहात. हो दादा, शोधत तर आहे, पण माझ्याकडे फक्त 4 लाख रुपयेच आहेत. गाववाले म्हणत आहेत की एवढ्या रुपयामध्ये घरच भेटत नाही. हां, गावातल्या लोकांमध्ये काही खरेपणा तर आहे, पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे घर विकत घेऊ शकता. पण हे घर तर खूप मोठं आहे. काही गोष्ट नाही. तुम्ही माझ्या परिवाराची इतक्या वर्षापासून सेवा केली आहे. माझं पण काही कर्तव्य बनतं. मी माझ्या परिवाराला आता शहरातच ठेवेल, पण गाव माझी जन्मभूमी आहे. तर गावामध्ये कधी कधी 1 वर्षात एखाद्या वेळेस फिरायला येईल. बस 1-2 दिवसासाठी आम्हाला ह्या घरात जागा द्या. हे कसली गोष्ट करत आहात दादा? मी आणि माझा मुलगा इथे राहणार, पण हे घर तुमचंच आहे. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही येऊ शकता. शकुंतलाला 4 लाखामध्ये खूप मोठं घर भेटलं. शिवम खूप खुश होता. एक दिवस जेव्हा हिरा सिंग रस्त्यावरून निघत होता तर शिवम त्याला बोलला, हिरा काका, लक्षात आहे तुम्ही मला म्हणला होतात की मी 7 जन्म जरी लागले तरी या गावात घर नाही घेऊ शकत. हे बघा, मला याच जन्मात किती मोठं घर भेटलंय. हिरा त्यावेळीस जमीनचा मुकदमा लढण्यासाठी कोर्टमध्ये जात होता. शिवमचं बोलणं ऐकून हिराचं रक्त उसळलं. पुरं तुला माहिती पण आहे की मी किती महत्वाच्या कामासाठी बाहेर जात आहे. मला रस्त्याच्या मध्ये टोकून तू चांगलं नाही केलंय. तुला तर मी नंतर बघून घेतो. त्या रात्री हिरा विचार करत राहिला की शिवमला एवढं मोठं घर कसं भेटलं. दुसऱ्या दिवशी प्रधानला बोलून त्याने गावामध्ये एक अभियान सुरू करवलं. काही सरकारी माणसं शिवमच्या घरी पोचले. तुम्ही लोक कोण आहात? आम्ही सरकारकडून आलोय. सगळ्या घराचे कागदपत्र बघत आहेत.
ताकी अवैध आणि कब्जेवाल्या घरांची ओळख काढली जाईल. तू या घराचे कागद दाखव. त्या माणसाने दस्तावेज चेक केले. सगळे दस्तावेज बरोबर होते. ते घर शिवमच्या आईच्या नावावर होतं. आम्ही सगळ्या कागदपत्रांची जांच केली. घर शकुंतलाच्याच नावावरती आहे. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. तो मुलगा रोज बाजारात जातो. मी रस्त्यामध्ये गुंडांकडून मार खाऊ घालेल त्याला आणि गाव सोडून पळून जायला मजबूर करून टाकेल. त्यानं पण कळत ना कळत बाहुबली हीरा सिंग सोबत पंगा घेतलाय. हिराने काही गुंड्यांना पैसे दिले. गुंड्यांनी दुसऱ्या दिवशीची पूर्ण प्लॅनिंग पण केली. पण रात्री गावामध्ये एक तुफान आलं. बंगालच्या खाडीमध्ये उठणारे तुफान नेहमी गावामध्ये यायचे, पण ह्या वेळीच खूप भयानक तुफान आला. गावाचे सगळे घर तुटून गेले. हिरा आणि शिवमचं घर पण नाही वाचलं. आता सांग शिवम, आता काय म्हणतो? काय तुझ्याकडे एवढे पैसे आहेत की परत घर बनवून घेशील? माझ्याकडे खूप जास्त बँक बॅलन्स आहे. आता मी पहिल्यापेक्षा पण खूप मोठं घर बनवेल. शिवम आणि शकुंतला परत दर भटकायला लागले. नदीचा जलस्तर पण वाढला होता, म्हणून नदीच्या किनाऱ्याचं जुनं घर पण वाहून गेलं होतं. आई, आपल्याला काही दिवसासाठी जंगलामध्ये शरण घेतली पाहिजे. जेव्हा ते दोघे जंगलमध्ये गेले तर त्यांना तिथे एक खूप मोठा टँक दिसला. आई, हा तर तोच टँक वाटत आहे जो 8 वर्षापूर्वी तू मला दिला होता, पण हा आता खूप मोठा झाला आहे. शकुंतला आणि शिवम टँकच्या आत गेले. टँकच्या आत 2 खोल्या आणि एक हॉल आणि त्यामध्ये एक किचन पण होतं. बाळा, ह्या टँक मध्ये तर पूर्ण घर बनलेलं आहे. आपण इथे राहू शकतो. शकुंतला आणि शिवम टँकच्या आतच राहायला लागले. टँकला चालवून ते कुठं पण घेऊन जायचे. गावचे लोक पण काही तास टँकच्या आत राहण्याचा अनुभव घ्यायचे आणि शिवम त्यांच्याकडून भाडं घ्यायचा. गरीबाचं टँक घर हे माझ्या आलिशान घरापेक्षा चांगलं नाहीये. हिराने खूप मोठा आणि आलिशान घर बनवून उभं केलं होतं, पण तुफान परत आला आणि त्याचं घर परत तुटून गेलं. पण शिवमच्या टँकला काहीच हानी नाही पोचली होती. आता सांगा हिरा काका, कोणाचं घर मजबूत आणि टिकाऊ आहे? हिराला खूप जास्त राग आला. एक रात्री त्याने काही गुंड्यांना टँकच्या जवळ पाठवलं. शिवमने टँकचा एक बटन दाबला आणि टँकच्या चोहीकडून गोळ्या निघायला सुरू झाली आणि गुंडे तिथून घाबरून पळून गेले. आता आम्ही टँकच्या जवळ कधीच नाही जाणार सरपंच. त्या टँकमधून गोळ्या निघत आहेत. असं वाटतंय मी त्या टँकला अशा प्रकारे नष्ट नाही करू शकत. लोखंडच लोखंडाला कापेल. हिराने करोडो रुपये खर्च करून चीनमधून एक युद्ध टँक चोरून लपून मंगवलं. हिराने स्वतःच टँकमध्ये बसून शिवमच्या टँकवर अटॅक करण्यासाठी निघून गेला. त्याने प्रत्येक प्रकाराने शिवमच्या टँकवर हमला केला, पण तो शिवमच्या टँकला कशाच प्रकाराने हानी नाही पोचू शकला. आई, हा हिरा तर आपल्या टँकला तबाह करायला आलाय. मला समजतच नाहीये की करू काय. आपल्या टँकमध्ये खूप सारे बटन आहेत. मी कोणतं बटन दाबू? बाळा, तू हा लालवाला बटन दाब. लाल बटन दाबतानाच एक मिसाईल निघाली आणि हिराचा टँक पूर्ण प्रकाराने नष्ट झाला. बरोबरच बोलले आहेत. चायनीज माल तो चायनीज मालच असतो. शिवम, मला माफ कर. मी तुझ्या टँकला नष्ट नाही करू शकत. तू मजेशीर आपल्या टँकमध्ये तुझं आयुष्य जग. वादळांचा काही भरोसा नाही. मी आता झोपडपट्टी बनवून राहील.